कोळी मोहा आणखीन एक उत्तम असं हे व्यक्तिमत्व परिसरातील उलानोड परिसरातील एक धारदार व्यक्तिमत्व म्हणजे ओळख राहिली आहे समाधान कोळी. खेळ कदाचित बंद केलाय परंतु राजकारणाचा खेळ किंवा सामाजिक खेळामध्ये मात्र रस दाखवत लवकरच 40+ खेळतील अशी अपेक्षा आहे. यानंतर मात्र सामनावीर मी रुपेशदादाला विनंती करेन. रुपेशदादा मोहिते साहेबांच्या शुभ असते इथे सामनावीर अतिशय उत्कृष्ट खेळ राहिला आणि बहारदार कामगिरी करत आपल्या संघाला मात्र विजेता आरूढ करणारा हा खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन करण, वेल प्लेड, अभिनंदन आणि पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वळूया आपण लगेचच आजच्या या रजनीमधला दोस्ती चषक 2024ची ही दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधला हा तिसरा सामना. काय घडतंय काय बिघडतंय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोण कोणाला हवी होतोय. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये 60+ आव्हान उभं राहिलं आहे. या सामन्यामध्ये आव्हान कसं राहील आणि कशा प्रकारची गोलंदाजी राहील ऐकूया आपण पनवेल क्रिकेट समाजाचे ऑस्ट्रेलियाचे उत्कृष्ट आणि दर्जेदार असा एक मराठीचा गोड आवाज वैभवजी भोपी हरिग्राम. थँक्यू सो मच. सन्माननीय दिनेशजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. खूप मोठी जबाबदारी खरं त्यांच्या खांद्यावर. मॅच नंबर 3 अच्छा रजनीमधील तिसरा सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिला बॉल खूप सुंदर बघितला. हा दुसरा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलोत्रमध्ये इथे कलेक्ट केला जाईल आणि फलंदाज होत आहेत बाद. डीजे इथे फलंदाज बाद झालेत. सिद्धेशच्या खेळीचा अंत झालाय. पहिला देही धक्का. खरं तर हा सामना तुम्ही बघू शकता. दोन महत्त्वाचे संघ एका बाजूला आपण मीरा स्पोर्ट्स गव्हाण आणि त्यांना फाईट करताना 9व्या सिद्धिविनायक वहाळ यांच्यामधील फाईट. गव्हाण सध्या बॅटिंग करतोय आणि अशा स्वरूपानं धीरज पाटीलला अगदी पहिल्याच बॉलवर एक सिंगल खर्च झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या बॉलवर इथे विकेट. हा कॉम्बॉक्स तुम्हाला बघायला मिळतील. आमच्या उजव्या साईडला आमचे प्रणय म्हात्रे सर्वोत्कृष्ट स्कोरर, त्यासोबत आमचे डीजे ऑपरेटर, आमची सायप्रितला इव्हेंटची टीम, सर्व काही अगदी नियंत्रण आपण बघू शकता. सुस्वच्छ आणि मॅनेजमेंटनं भरलेली स्पर्धेचे चांगले नियम, तुमचे मॅनेजमेंट, तुमचं अगदी व्यवस्थापन या गोष्टीवर बरंच काही डिपेंड असतं. हे तुम्हाला मुख्य आमचं व्यासपीठ बघायला मिळेल. हे आमचे प्रमुख मान्यवर सगळ्यांचं आम्ही करतो सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया आता मॅचमध्ये. धीरज पाटील तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. आता समोर नवीन फलंदाज आलाय कुणाल कोहली. आक्रमण करण्याचा प्रयत्न, थोडंसं स्लोअर वन गती परिवर्तन बघायला मिळालं धीरजचं. क्रिकेटमध्ये कॉम्बिनेशन्स ज्याला आपण म्हणतो व्हेरिएशन्स फार इम्पॉर्टंट असतात आणि ते व्हेरिएशन्स तुम्हाला सातत्यानं मागील 3 चेंडू गणित बघायला मिळाले असेल, ज्यामध्ये एक फलंदाजाला थांबवण्यामध्ये त्याची पारी समाप्त करण्यामध्ये यश मिळालंय. आतापर्यंत धीरज पाटीलला पॉवर प्लेमध्ये मुख्य गोलंदाजाचा वापर आणि का माझ्यावर जबाबदारी दिली या 3 चेंडूमध्ये त्याने दाखवलाय. हा फुलटॉस बॉल समोर 20 शेपमध्ये खेळलेला हा फटका, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. लॉंग ऑन मध्ये घनश्याम आणि थ्रो त्याने केलाय. प्रयासला तुम्ही बघायला मिळालं. प्रयास कोहली चांगला थ्रो तुम्हाला तिथे बघायला त्याचा मिळाला. सध्याचं पहिलं पॉवर प्ले म्हटलं तर फलंदाजांना मुभा असते. चांगले फटके खेळायची, चौकार षटकार लगावण्याची, परंतु तेवढाच पॉवरफुल गोलंदाजी, क्षेत्ररक्षणामध्ये मिळालेली साथ, हे सर्व काही सुरळीत सुरू आहे. सध्याच्या दृष्टिकोनातून 9व्या सिद्धिविनायक वहाळ टीमच्या दृष्टिकोनातून टाइम मॅनेजमेंट लक्षात घ्या. 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपलीच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि संपूर्ण 25 मिनिटामध्ये तुमची इनिंग संपली पाहिजे. बघा 20 मिनिटामध्ये पहिली 4 षटकं संपली नाही. येस, टायमिंग अलर्ट आहे. पंचाने देखील टायमर लावलाय तिथे. त्यामुळं या गोष्टीकडे तुम्हाला फोकस करावा लागेल. प्रत्येक टीमसाठी प्रत्येक इनिंगमध्ये आम्ही या गोष्टीची तुम्हाला विनंती करू आणि वॉर्निंग देखील तुम्ही समजू शकता. जाऊया मॅचमध्ये. धीरज पाटीलचा नेक्स्ट बॉल. हो, घुटना टेक, तमाशा टेक, बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पलीकडे षटकार.
तरघर आणि आदरणीय प्रवीण कोळी गव्हाण, आदरणीय राहुल शेठ म्हात्रे तरघर आणि प्रवीण कोळी गव्हाण या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण लगेचच अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो या आणि अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. क्रिकेटमध्ये बरेच गोष्टींना कधी कधी सोडून द्यावं लागतं. पहिल्या 2 चेंडू आणखी एक त्या दिशेनं वॉट अ फिनिश. काय एंड केलाय या षटकाचा. सुरुवात गोलंदाजाच्या बाजूने होती परंतु अंत फलंदाजाच्या बाजूनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं भविष्य जाणलं होतं. निदान आपण त्यांचा इतिहास तरी विसरता कामा नये. आज आपलं दुर्दैव हेच आहे की आपल्याला तरी आपल्या पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे नक्कीच पाठ्यपुस्तकामध्ये आपण वाचले परंतु आता तेच धडे गायब व्हायला लागलेत. ही खंत आहे, ही शोकांतिका आहे. आपल्या आयुष्यामध्ये मुलांना बऱ्याच गोष्टी नाही दाखवल्या तरी चालतील पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे गड किल्ले हे जरूर दाखवा. हा संदेश आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देऊ इच्छितो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानामध्ये. पहिले षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये फलकावर धावा लागले 14 एक गड्याच्या मोबदल्यानं आणि द्वितीय षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेत कल्पेश करत. स्ट्रायकर एंड कडे फलंदाज बघायला मिळतील कुणाल कोहली. तुटून पडायचं होतं या बॉलवर परंतु व्यवस्थित रीतसर मिडल ऑफ द बॅट ज्याला आपण म्हणतो आणि परफेक्ट टायमिंग व्यवस्थित झालं नाही या चेंडू गणित. त्यामुळे रन मिळते एक सिंगल. होय, क्रिकेटमध्ये सिंगल डबलला मान्यता आहे, त्या तुम्ही केल्याच पाहिजेत, त्याशिवाय क्रिकेट देखील नाही. परंतु ग्रामीण क्रिकेट नियमित आणि नियोजित षटकांचा खेळ, त्यामध्ये तुम्हाला षटकार चौकारांचा आधार हा द्यावाच लागतो. गती कमी केली, स्लो वन फिंगर रोल केले. टॅलेंटचा वापर म्हणतात जिथे ताकद काम करणं बंद करतं तिथे युक्ती आणि ती युक्तिवाद लढवत असताना स्लोरॉनचा वापर केला. व्हेरिएशन्स बघायला मिळाला. अक्षर रिप्लेमध्ये आपण बघू शकता किती चांगला चेंडू. खरं तर ऑफस्टम्पवरून ऑफसाईडच्या लाईनवरून इन आणला आणि त्यानंतर तेवढाच चांगला डिसिजन पण सुनील पाटील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परफेक्ट ब्लॉक कॉलमध्ये तेवढंच संयमाने घेतलं. क्रिकेटमध्ये एक एक पाऊल जपून टाकायचं असतो, कधी कधी एक पाऊल मागे घ्यायचा असतो आणि तेच केलं इथे. मेरिटनुसार खेळ सुरू आहे. बघा, पहिला फलंदाज खूप जलद गमावला गेला जिथे सिद्धेश कोहली सारखा आक्रमक खेळाडू अगदी स्वस्तात बाद झाला आणि तदनंतर इथे आपण बघू शकतो सांभाळून खेळ सुरू आहे. आता सध्या या 2 फलंदाजा अनिकेत कोहली आणि कुणाल कोहलीचा खेळ. स्लोअरवनचा वापर, प्रतीक्षा केली, वाट पाहिली आणि फटका सजवला परंतु फिल्डिंग झाली तिथे खराब. झेल जमिनीला दान झालाय आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय. या दरम्यान खऱ्या अर्थानं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर यशस्वी उद्योजक म्हणजे ओळख राहिले ते विजयजी खारकर साहेब आणि निलेशदादा मडवी यांचं आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या फलकावरच्या स्थितीमध्ये आपण 18 धावा सध्या फलकावर नमूद केल्या गेलेत. चांगली बॅटिंग सुरू आहे परंतु या दरम्यान एक झेल देखील नुकताच सुटलाय आणि क्रिकेटमध्ये जखमांवर मीठ सोडण्यासाठी वेळ लागत नसतं. हा स्विच हिट केला, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि बॉल सीमा पलीकडे दाखल चौकार. राजकिरण दादा कोहली, अविनाश कोहली यांच्याकडून देखील टीमला शुभेच्छा येते. जाऊया मॅच मध्ये. हो, जाऊ दिला लेगस्टम्पच्या फार क्लोज. मे नंबर कॉल, इट इज अ वाईट. या दरम्यान तरगड गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय नाथा शेठ यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. एक महान व्यक्तिमत्व आणि आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय नाथा शेठ यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन लगेचच विराजमान व्हा. गोलंदाज सज्ज होत असताना पुढचा बॉल
स्विच इट केलाय. ओ हो काय फटका आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि बॉल सीमा पलीकडे 6 धावांवर करता षटकार. समाप्त झाले. 29 धावा सध्या फलकावर लागले आहेत. चांगली पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंमध्ये बिल्ड होत आहे. स्पेशली याच्या अगोदर अनिकेत कोहलीचं आक्रमण तुम्ही बघितलं आणि तदनंतर आता कुणाल कोहली जबरदस्त कामगिरी ते करत असताना पहिल्या षटकामध्ये रन आले त्या 14, तर या षटकामध्ये रन आले टोटल 15, अशा 29 बोर्डवर. आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय घनश्याम पाटील. नन्ना मोना जादूगर या टीमचा घनश्याम पाटीलची कामगिरी आता कशी राहील या तिसऱ्या षटकामध्ये. धावांची गती फार सुंदर राखण्यामध्ये यश मिळालंय आतापर्यंत. स्वागत करायचं होतं, बॉल हवेमध्ये तरंगतोय बराच वेळ, परंतु उलट्या दिशेने झेल टिपणं खूप कठीण असतं. थोडं चॅलेंजिंग रन, तेवढी रिस्क देखील घेतली, परंतु चांगलं एफर्ट. स्तुती करेन मी यासाठी, कारण जर प्रणय हा चेंडू हातामध्ये आला नसता तर एका टप्प्यानं सीमा पलीकडे गेला असता हे क्षेत्ररक्षकाला ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी पहिल्याच साठेमध्ये जरी झेल सुटला असला तरी 2 धावा किमान वाचवले गेलेत. एफर्ट असायला हवं. सुजलची चांगली कामगिरी तिथे बघायला मिळाली आणि पहिल्याच चेंडू गणित आले 2 धावा. हा दुसरा चेंडू या षटकातील. हो, लेग ब्रेकचा वापर झाला, हीच ओळख आहे, परंतु पंच सांगतात वाईड बॉल. ऑफस्टमच्या खूप बाहेरून तुम्ही जर लेग ब्रेक करत असाल तर तुम्हाला ऑफस्टम वरून लास्ट चान्स असते, आणि जर ऑफस्टमच्या बाहेर तुम्ही अजून बॉल जर रिलीज केला तर डेफिनेटली तो वाईड लाईन पासून खूप दूर जाणार, यात मात्र शंका नाही. आणि ते तुम्हाला चित्र इथे बघायला मिळालं. नेक्स्ट बॉल, आणखीन एक लेग ब्रेक, परंतु यावेळेस बाउन्स खूप चांगला मिळाला. आणि खरं तर लेग ब्रेक पेक्षा या बाउन्सनं जास्त बीट झाला फलंदाज, आणि ते चित्र तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. मैदानामध्ये धावसंख्या आपण बघूया. टोटल बोर्डवर सध्या स्थितीमध्ये बॅटिंग करणार टीम गव्हाण जाऊन पोहोचलाय 32 वर. हा लोअर फुल टॉस बॉल, आपल्या बॅट गॅप शॉट सिलेक्शन परफेक्टली इंटू द गॅप. कोणती संधी क्षेत्ररक्षकाकडे नव्हती. बॉल सीमा पलीकडे गेलाय. बघा थोडीशी इंजुरी, थोडस मला वाटतं क्रॅम्प आलाय. पाणी आणि स्प्रे मैदानात घेऊन जा प्लीज. ग्रिपिंग करत असताना खरं तर आपण बघितलं तर जो पाय व्यवस्थित निघला पाहिजे, शॉर्ट सिलेक्शन पासून अगदी फ्लेक्स झाला पाहिजे, तो फ्लेक्सिबिलिटी इथे मिळाली नाही. त्यामुळं हा थोडेसे इंजरी क्रॅम्प इथे येताना जाणतो. प्रणय या गोष्टी क्रिकेटमध्ये आपण अनेक खेळाडूंना इंजरी होताना बघतो, परंतु चला या इंजुरीमधून लवकरच खेळाडू निघेल ही आशा आपण बाळगूया. कारण खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत होते, त्यामुळे थोडासा वेळ हवाय. कंटिन्युअसली डे नाईट क्रिकेट सुरू आहे, त्यामध्ये प्रॅक्टिस देखील, उन्हाचा तडाखा, शहरामधील पाण्याचं प्रमाण कमी होतं, आपण वॉर्मअप देखील थोडं कमी करतो. आणि आपले खेळाडू आपण बघतो जिम किंवा स्विमिंग किंवा रनिंग या गोष्टीकडे थोडं कमी लक्ष देतात. त्याला लवकरच खेळाडू रिकवर होते, थोडंसं अजूनही जाणवत आहे. 36 झालेत. (36) 36 धावा सध्या फलकावर तुम्ही बघतायत. या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या मॅच मध्ये 65 धावांचं आव्हान, त्या धावा डिफेन्स झाल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 61, त्याही धावा डिफेन्स झाल्या. बघायचा हा सामना काय सांगून जाईल. आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारे 2 संघ मागील 2 मॅचेस मध्ये जिंकलेत.
परंतु आता ही मॅच काय सांगून जाईल. गणेश पाटील स्विच इट केला, फटका चांगला आहे, गॅप मोठी आहे, बॉल गोलीच्या वेगानं सीमा पलीकडे दाखल, चौकार. जसा तो अगदी इंजर्ड होता आणि ज्या पद्धतीने लढतोय मैदानामध्ये अनिकेत कोहली, अगदी तसाच काही खेळ. स्विचिटचा फटका तुम्ही बघितलाय, 8 बॉल मध्ये वैयक्तिक 20 वर आता पाहता पाहता पोहोचलाय आणि हा सरळ उंच खेळलेला फटका परंतु फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली, कल्पेश आणि झेल इथे कॅरी केला जाईल. फलंदाज बाद होत आहेत. अनिकेत चकेचा अंतर. फलंदाज बाद झाले. आता सलामीला आलेले दोन्ही खेळाडू गमावलेत. बॅटिंग करताना बिहिरा स्पोर्ट्स कवान, नवीन खेळाडू मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावर संदेश कोहली. गणेशांच्या खात्यामध्ये विकेट इथे जोडली जाते. थोडासा ट्रेस जाणवत आहे. खरं तर फलंदाज अनिकेत, 2 डाऊनला आलेला फलंदाज संदेश कोहली मैदानामध्ये आलेत. घनश्यामचा आतापर्यंत त्यांनी 1 विकेट घेतलाय. जवळपास 11 धावा या षटकामध्ये आलेत. हो, समोरून स्पिन झाला, नजरे समोरून बॉल अगदी दूर जाताना बघितला. लेग स्पिनचा वापर इथे झाला आणि चेंडूला निर्धाव. हे षटक देखील होईल. आता इथेच एंड. पाहता पाहता तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावर धावा लागली तर टोटल 40 धावा होईल. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक. पाणी घेऊन जा दोन्ही 12वे खेळाडू आणि देऊया डीजे एक संधी. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मी जाना, आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मी जाना, दिल डोल डोल तेरे जोर जोर से आज बोलता है मेरा, आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. धन्यवाद डीजे. हे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्हाला बघायला मिळेल. बरेच सारे मान्यवर सध्या स्क्रीनवर सन्माननीय पणपरी क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील, पॅडी भाईंना तुम्हाला बघायला मिळेल. तदनंतर त्यांच्या समेत संजयजी कांबळे, त्याच पाठीमागे आपण रक्षाप्रेमीचे काय यांना देखील बघायला मिळते स्क्रीनवर. हे संपूर्ण आमचे मान्यवर मंडळी आणि आमचे मुख्य व्यासपीठ, सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूया. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये आता एंड झालाय. ओव्हर नंबर 4, 4थ्या षटकाला सुरुवात होतीये. 3 षटकं संपलेत, 2 गडी बाद, 40 धावा. मीरा स्पोर्ट्स सध्या गव्हाण संघाची. प्रतीक पाटीलच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. चतुर्थ षटकामध्ये वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आलाय. गोलंदाज सज्ज होताना फर्स्ट बॉल ऑफ द ओव्हर. पहिलाच बॉल, लेंथ खूप पाठीमागे ठेवली आणि वीरेंद्र सेवक स्टाईलनं कव्हर्स मधून बॉल सीमा पलीकडे षटकार. बाउन्सर तुम्ही करत असाल तर तुमच्याकडे वेग असलाच पाहिजे, अन्यथा लेग ब्रेक ऑफ ब्रेक तरी किमान. ही लेंथ चांगली आहे कारण आता स्लॉट मध्ये दिला नाही. मागील बॉल जवळपास अगदी अर्ध्या स्क्रीचवर बघितलं, त्यामुळे इझी गेलं शॉर्ट सिलेक्शन करणं. आणि तदनंतर आपण बघितलं लेंथ लगेच पुढे घेतली प्रतीकनं आणि चूक जी झाली ती सुधारली गेली आणि ते निर्धाव चेंडू फेकत असताना 46 वर सध्या संघ पाता पाता पोहोचला. याही मॅच मध्ये रन बनताना बघतायत आपण. आता बॅटच्या स्लॉट मध्ये वॉट अ शॉट, बॉल सीमारेषा पलीकडे, आणखीन एक धमाका षटकार.
कमान सिंग पाहता पाहता 52 वर जाऊन पोहोचलाय आणि आता जबाबदारी कुणाल कोले. धमाक्यांवर धमाके, षटकारांवर षटकार, 3 षटकार 1 चौकार. दमदार फलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस फटका जमला नाही. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. निर्धाव. पहिला बॉल षटकार, नंतर डॉट, पुन्हा एकदा 6, आणखी एक डॉट, 6 डॉट 6 डॉट असं तुम्ही बघतायत. हे षटक सध्या सुरू असताना कधी फलंदाजाचं आक्रमण तर लगेच गोलंदाजाचं कमबॅक, पुन्हा एकदा तडाखा आणि पुन्हा एकदा बॅकअप. हे चित्र तुम्ही बघायचं. 5वा बॉल समोर खेळायचं तर व्ही शेप मध्ये, थोडस व्ही शेप मध्ये खेळत असताना आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आता हा चेंडू तुम्हाला लगेच बघायला मिळेल. ज्या पद्धतीने हा चेंडू हाताला गेलेला प्रतीक कडून. थोडासा बॉल नॉर्मली लेग ब्रेक, थोडेसे फिंगर रोल केले होते आणि एखादा वेगवान बॉल वेगासोबत स्विंग इज इक्वल टू डॉट असं आपण अनेक वेळा बघतो आणि ते चित्र पुन्हा एकदा बघायला मिळालं. शेवटचा बॉल होता, इनसाइड आउट केलाय, परंतु कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक यासाठी सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत ऑन दी स्टंप, थ्रो देखील झाला आणि अंतिम बॉलवर आले सिंगल. पाहता पाहता चौथं षटक देखील आता एंड होईल आणि या षटकामध्ये टोटल रन आले 13 आणि धावसंख्या फलक जाऊन थांबलाय 2 फलंदाजांच्या मोबदल्यानं 53 वर. भाजपाच्या नव्या रूपाला छत्रपतीचा नरेंद्र मोदी साहेबांनी पाहिलेलं हे स्वप्न आणि ते सध्या सत्यात उतरताना थोड्याच आपण अगदी बघितलं. परवाच दिवशी अगदी जे सर्वात मोठे जलवाहिनी आपण बघतो, परंतु सगळ्यात मोठं ब्रिज महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील जवळपास 21 किलोमीटरच्या आसपास आणि त्याचं उद्घाटन सोहळा अगदी आपल्या समोरच आपण बघितला. हे विकास आहे, नवीन भारत घडतोय आणि इथे फटका आला मिस्टामिंग झेल ड्रॉप की आज कोणाचे सोडले मैदानामध्ये ज्याने आतापर्यंत रन केलेत, परंतु आता दुसरीच्या प्रयत्नानं परतावा लागेल. खरे तर फलंदाज बाद होते. संदेशच्या खेळीचा अंत. परंतु सध्या झेल सुटलाय. खेळामध्ये सुटलेली झेलाची किंमत सातत्यानं तुम्हाला मोजावी लागते. अनेक संघांना आम्ही बघितलंय जिंकता जिंकता सोडलेल्या जयामध्ये सामने हरताना, परंतु चला हे पहिलं सत्र आहे, परंतु रन रेट या धावसंख्या टोटल टार्गेट कुठपर्यंत जाऊन थांबेल हा सुटलेला झेल आणि येणारा कुणाल कोहलीचा खेळ सांगून जाईल. लेग ब्रेकचा वापर झाला. स्लोअर वन नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम पाटील फार कमी वयात आणि कमी वयामध्ये या खेळाडूने आपली जागा आणि अनेक क्रिकेट रसिकांचे अनेक क्रिकेट खेळाडूंचे लक्ष वेधून घेणारा हा खेळाडू आपण बघतो. अनेक वेगवान, ज्याला त्याला वेगवान फास्टर गोलंदाज बनायचा आहे, परंतु स्विंग गोलंदाज फार कमी खेळाडू म्हणतात. हा मिस्टामिंग आहे, बॅटच्या रडार मध्ये आला नाही आणि क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये कल्पेश कॅच ड्रॉप. काय करतोय सध्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणारा वाहन संघ. आतापर्यंत आपण बघितलं तर जवळपास सिद्धेशचे जवळपास 3 झेल सुटलेत. एकाच मॅच मध्ये 3-3 जीवनदान मिळणं यापेक्षा सुदैव काय असू शकतं. चुका झाले जरूर, परंतु 3 बॉल येणं बाकी आहे आणि सुटलेल्या झेलांची किंमत मोजावी लागत असताना बॉल सीमा पलीकडे आलाय षटकार. एवढूशी चूक याला महाग पडली, एवढूशी चूक याला महाग पडली. त्याची
सोडली रे याने कॅच सोडली. हा, धन्यवाद डीजे. जबरदस्त गीत, टायमिंग सॉन्ग, परंतु तेवढीच टायमिंग बॅटिंग मिळालेली जीवनदान आणि त्याचा फायदा उचलत असताना धावसंख्या अजून पुढे बोर्डवर लागलेत. याही मॅच मध्ये 60+ रन 62 धावांवर सध्या संघ पोहोचलाय. मोठ्या टार्गेट साठी आता सज्ज व्हावं लागेल. टीम वाहाला. हो हो, काय फटका आहे. व्हॉट अ बॅटिंग. सलग 2 बॉल 2 षटकार. यो बॅटमन हुकमी एका 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का. त्याने उत्तुंग मारलाय छक्का. आता घनश्याम मैदानामध्ये हेच सांगत असेल, यात माझी काय चूक. मी तुम्हाला विकेट मिळवून देण्याचे प्रयत्न केले. तुम्ही जर एकाच ओव्हरमध्ये 2-2 झेल सोडत असाल तर याचा फायदा डेफिनेटली फलंदाज उचलेल आणि त्यामुळे हे षटक महागडं ठरलंय. क्रिकेटमध्ये चूक झाली तर त्याला माफी नाही आणि त्याचा फायदा कुणाल 17 बॉलमध्ये 42 वर. सांघिक धावसंख्या फार पुढे. आणखीन एक काय एंड आहे. यापेक्षा चांगला शेवट काय असू शकतो. 3 बॉल 3 षटकार आणि हॅट्रिक कंप्लीट करत असताना इथे कुणालला बघायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या जर कुणालची बॅटिंग आवडली असेल. तोडफोड फलंदाजी इथे बघायला मिळाली. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि धावसंख्या फलकावर रन लागले टोटल 74. 18 बॉल मध्ये 48 केल्या नाबाद कुणाल कोहलीनं. आणि नेक्स्ट मॅच चला करूया आपण टॉस. टीम ओम साई सुनी स्पोर्ट्स चिंचपाडा आणि त्यांना फाईट करेल टीम कानोबा स्पोर्ट्स कुंडबाल. यानंतर आपण लगेचच करूया टॉस. चला लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित तुम्हाला जॉईन व्हायचंय. खूप सारे रन, स्पर्धेचा हायस्ट स्कोर, कारण काल होता हायस्ट स्कोर जवळपास 63, आजचा हायस्ट स्कोर होता तो जवळपास 64 आणि या मॅच मध्ये रन बनले टोटल 74 आणि 75चं टार्गेट. या दरम्यान माझ्याकडे त्यांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिली. एक आदर्श त्यांच्याकडून सदैव घ्यावा ते विठ्ठलश्री ओवळेकर साहेब यांचं माझ्याकडे आगमन झालंय. बाबा आपलं मनपूर्वक स्वागत. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण उशीर करू नका. ओम साई सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि कानोबा कुंडेबाळ या लवकर. तर चिंचपाडा संघात संघनायक रेडी आहे. तर विनंती करेन की कानोबा कुंडेबाळ संघनायक अजिबात विलंब लावू नका. लगेचच सीधे नाणेफेक करण्यात येईल. तर विनंती करतोय आदरणीय विजय शेठ खारकर साहेबांना की आपल्या शुभासन नाणेफेक केली जाईल. दादा या. कानोबा कुंडबाळ आणि ओम साई सुनील स्पोर्ट चिंचपाडा या दोन संघादरम्यान नाणेफेक होईल. नाणेफेकीचा कौल मात्र लागला तो म्हणजेच कानोबा कुंडेवाड संघाच्या बाजूनं. समाधान आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. यंदाच्या मोसमाचा विचार केला तर सुनील स्पोर्ट चिंचपाड संघाचा खूप बहारदार खेळ राहिलाय. विस्फोटक खेळ तुमचाही राहिलाय. यंदाच्या मोसममध्ये एकाच पंचकुशीचे दोन्ही संघ तुम्ही आहात. दोघांच्या अपोजिट खेळताना काय एक्सपिरियन्स राहिलाय? नक्कीच आमच्या 2 मॅच झाल्या आणि समोर आम्ही दोन्ही वेळेला आम्हाला पराभूत केलेत. नक्कीच यंदा आता या मॅचला आम्ही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आम्ही जिंकू. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रभुत्व त्यांनी सिद्ध केलाय. परंतु रजनीच्या खुशीत खेळताना स्पर्धेमध्ये वेगळा डाव असतो. तर या संपूर्ण आयोजनाविषयी काय सांगशील?
नक्कीच खूप सुंदर आयोजन आहे आणि ते आम्हाला खेळायला संधी दिली निलेश कारकर व धीरज म्हात्रे यांचं मी आभार आहे आणि तसेच किरण वगैरे यांनी सर्वांनी आम्हाला इथे संधी दिली. खूप छान आयोजन आहे, लाईट वगैरे खूप छान आहेत. तर नाणेफेकीचा कौल मात्र आपण खऱ्या अर्थानं गमावला आहे. प्रथम फलंदाजी वाट्याला आली आहे. काय टार्गेट, कारण इथे खूप सारे धावत थांबतायत, काय टार्गेट सेट असेल? आम्ही जेमतेम 65 ते 70 धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. दोन्ही सामने तुम्ही जिंकले, हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणार आहे. पुन्हा एकदा नव्यानं हा डाव कसा रंगवला जाईल? 2 सामने जिंकले, दोन एवढा काय नाही, पण आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करून आम्ही जिंकून दाखवू. धन्यवाद. समाधान वास्कर प्लीज वरी आपण आपला सन्मान इथे घ्यायचा आहे. तर या स्पर्धेत सर्व मी विनंती करतो विजयदादा खारकर यांच्या शुभ हस्ते एक उत्तम दर्जाचा खेळाडू AK-47 या नावानं प्रसिद्ध असलेला कोंडेवालच्या क्रिकेटच्या पटलावरचा हा खरा सितारा. AK-47 म्हणजे डुडू डुडू ती आपली बॅटिंगची. हा तीच ती सर्वोत्तम काम म्हणजे ती पदवी असते. आणि समाधान वास्कर यांचा मात्र यथोचित मान सन्मान एक यशस्वी उद्योजकांच्या शुभ हस्ते म्हणजे विजयदादा खारकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद. आणि वळूया आपण या उत्तरार्धाकडे, कसा रंगेल आपल्या अनोख्या आधीतून शेरोशायरीच्या माध्यमातून. इथे मात्र रॉक स्टार प्रवीण गायकर वाकडी यांचा गोड आवाज ऐकूया. धन्यवाद धन्यवाद दिनेश बंधू बेलवली वारदोली ग्रुप ग्राम पंचायत के विद्यमान ग्राम पंचायत सदस्य और भावी उपसरपंच, स्वागत है आपका. और चलते हैं मैच की तरफ. क्या कमाल का ये शॉट था, नो बॉल प्लस मिलेगा छक्का. 75 का टारगेट है, यानी कि प्रति ओवर 15 रन यहाँ से बनाने पड़ेंगे. और लीजिए जैसे को तैसा जवाबी हमला. 9-11 न्यू यंगस्टर वाल टीम के आरंभिक बल्लेबाज 4 रन. एक सन्मान मात्र मी विनंती करेन विजयदादांच्या शुभ हस्ते नाथाशेठ ओळेकर साहेबांचा यथोचित सन्मान करायचे. तर आदरणीय नाथादादांना विनंती करतो, दादा या आणि आपला सन्मान स्वीकारा. विजयदादा खारकर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाथाशेठ ओवळेकर यांचा यथोचित मान सन्मान मायाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबर कैलासवासी किसन शाळेक वाजेकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय अंकुश वाजेकर यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 2,000ची नकद राशी देणगी म्हणून येते. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार प्रकट करतो. आणि आकाश घरात यानं जर सलग 3 षटकार ठोकले तर निलेशजी खारकर यांच्याकडून तब्बल 5,000ची बक्षीस दिले जाईल. प्रवीण सर, आकाश घरातनं जर सलग 3 षटकार ठोकले तर निलेशजी खारकर या स्पर्धेचे सर्व यांच्याकडून तब्बल 5,000ची नकद राशी देणगी म्हणून दिली जाईल. धन्यवाद. यस, आकाश को यहाँ पर आकाश दिखाने पड़ेंगे गेंदबाजों के लिए. ठोकम ठोके मैदान के अंदर पहली बात करेंगे तो नो बॉल आई थी, मिले था चौका दिनेश पाटिल सर. उसके बाद आई दूसरी बाउंड्री जो फ्रीड की गेंद पर दी. और रन संख्या है स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो फिलहाल 9 रन. प्रयास कोहली दोस्तों ये अपकमिंग स्टार है वाल का, ये नन्ना सा परिंदा है और कितनी बढ़िया सर्कल में तो इतनी बढ़िया बल्लेबाजी कर लेते हैं दोस्तों कि मानो गेंदबाज को पूरी तरीके से हिला कर रखते हैं. और ये लीजिए सिद्धेश कोहली जैसे महानतम गेंदबाज के सामने ये बल्लेबाजी. ओ स्वीप करना चाहते थे नटराज स्टाइल में, पूरी तरीके से घूमे थे. अगर बल्ले पर गेंद कनेक्ट होती तो डेफिनेटली डीप स्क्वायर लेग में ये बाउंड्री बन सकती थी. दोनों भी बल्लेबाजों को तो लगातार 3 छक्के दागते हैं बल्लेबाज. तो नीलेश शेठ खारकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दमदार नेतृत्व, इनके ओर से 5,000 का इनाम बिल्कुल दिया जाएगा. यह मौका है बल्लेबाजों के लिए. सिद्धेश कोहली की यह रफ्तार वाली गेंद थी जहां पर प्रयास को पूरी तरीके से रोकने में विवश कर दिया है. तो चलिए इस बार भी घूम कर खेलने का प्रयास, लेकिन दूर है खिलाड़ी. तब तक आएंगे, उठाएंगे, फील्ड करेंगे. 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से 9-11 वाल टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 10 रन. 27 गेंदों में अभी भी 65 रनों की जरूरत है ये मैच को जीतने के लिए. क्या उम्दा पारी खेली, खास करके क्या छूटा अंतिम क्षणों में कुणाल कोहली, यानी कि कुणाल पांड्या कहा जाता है टीम गवान का. और उन्होंने दमदार 18 गेंदों में 48 की पारी खेली नाबाद. अगर वो थोड़ी सी 1-2 गेंदें होती तो उनका 50 का वो आंकड़ा पार हो सकता था. और चलिए प्रतीक का यह अच्छा शॉट है, सीधा मिड ऑफ मिड ऑन को बीट करती हुई साइड स्क्रीन की तरफ गेंद सीमा रेखा पार. 4 रन. म्हणतो बाय, आम्ही म्हणतो फक्त छत्रपति शिवराय आणि शिवरायांचे संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकताय. ये हमारा कॉमेंट्री कक्ष है, बिल्कुल काफी अच्छा नजर आता हुआ. ये भी फुल टॉस मिड ऑन में खिलाड़ी है, जरूर
थोड़ी सी मिसफील्ड, अगर उनके हाथों से ये गेंद छूटती तो बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जरूर जाती। पहली गेंद के ऊपर बाउंड्री, दूसरी गेंद के ऊपर बाउंड्री, तीसरी गेंद डॉट, एक सिंगल, चौका, एक, लगभग जिस रिक्वायर्ड रन रेट से चलना है बिल्कुल उसकी तरफ तो चलती हुई 15। यहाँ पर ये लीजिए कुंडेवाल के प्रसाद यानी कि छोटा बकासुर के नाम से मशहूर ये बल्लेबाज है। धुआंधार पारी, पिछले 2-3 टूर्नामेंट में कुंडेवाल टीम ने इन्हें मिस किया था। काफी खतरनाक बल्लेबाजी की शुरुआत जानी जाती है। ओ बढ़िया शॉट, ताकत के साथ दिमाग भी इनके पास, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को खेला, सीमा रेखा पार। महंगे ओवर की यहां पर समाप्ति और पहले ओवर में रन ठोके हैं टोटल 19 रन। सुना दोस्तों, कल ही ये सेतु का बिल्कुल उद्घाटन समारोह आपने देखा परसों, और भारत के प्रधानमंत्री मोदी जी उनके शुभ हाथों से बिल्कुल वो अटल सेतु का उद्घाटन समारोह आपने देखने को मिला। पूरी तरीके से 22 तारीख को भी पूरे भारतवर्ष में दिवाली मनाई जाएगी दोस्तों, क्योंकि 22 तारीख को प्रभु श्री राम मंदिर का उद्घाटन समारोह वहाँ अयोध्या में सम्मेलन होगा और बड़े बड़े विदेशी देशों के नेताओं और खास करके हमारे भारत के कोने कोने से तमाम हिंदू वहां पर जाएंगे और पूरा भगवा वातावरण होगा और खास करके वहां पर तमाम हिंदू जय श्री राम का नारा और भारत में दिवाली मनाई जाएगी 22 तारीख को। आदरणीय प्रदीप शेठ म्हात्रे साहेब तरकर आणि किरणजी पारगावकर सर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। अलंकार कोहली नए गेंदबाज, और इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, हवा में गेंद, मिड ऑफ के खिलाड़ी सिद्धू है गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बल्लेबाज होंगे आउट, प्रतीक नाकामयाब, फॉर्म से जूझ रहे हैं और यहां पर लौटेंगे मैदान से बाहर। आज हमें सौभाग्य मिला है कि हम बिल्कुल दोस्तों, पूरी तरीके से आप देख सकते हैं कि अलंकार कोहली ने आते ही पहली गेंद के ऊपर सफलता दिलाई। क्या बढ़िया गेंदबाजी, पूरी तरीके से हमारे स्क्रीन के ऊपर देख सकते हैं हमारे इस टूर्नामेंट के लाडले आयोजक नीलेश शेठ खारकर, धीरज शेठ ओलेकर, ये दोनों व्यक्तिमत्व देख सकते हैं। और दूसरी तरफ रायगढ़ के भाग्य विधाते माजी खासदार लोक नेते रामशेठ ठाकुर साहब इनको देख सकते हैं। उरन विधानसभा के आमदार महेश शेठ बाल्दी साहब इनको भी देख सकते हैं। तो बिल्कुल बॉलर तैयार, नए बल्लेबाज आते हुए आकाश हल्के हाथों से यहां पर गेंद को खेला, सिंगल मिलेगा, सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 20 रन, 55 रन चाहिए अभी भी इस मैच को जीतने के लिए। नव्या 11 सिद्धिविनायक वाल टीम को, बढ़िया टीम है, जरूर ताकतवर है। आखिरी ओवर में काफी सारी मार मिले नन्ना मुन्ना जादूगर को, 3 छक्के वो ना आते तो 18 रन यहाँ पर वो बचते, कम से कम 5-6 भी जाते तो फिलहाल 12 रन बच सकते थे। मंच के ऊपर विजय शेठ खारकर, एलिगेंस बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर और सबसे बड़े पैकर के तौर पर जिन्होंने अपने पुणे में महाराष्ट्र प्रीमियर लीग देखी, उस महाराष्ट्र प्रीमियर लीग में गौरी स्पोर्ट्स उल्वे की उनकी टीम 40+ के एक लेफ्ट हैंडर अच्छे खिलाड़ी है जीतू सोमासे साहब, आपका भी स्वागत करते हैं। हमेशा सभी के सभी जो उल्वे तरगर इस उल्वे नोड के जो हमारे बड़े बड़े हस्ती है उनका हमेशा दमदार योगदान रहता है। शुरुआत बेहतरीन गेंदबाज आप देख सकते हैं अन्य अलंकार कोहली के द्वारा 2 गेंदे फेंकी, 1 रन 1 विकेट लेने में कामयाब। और ये बढ़िया शॉट, ये नन्ना मुन्ना परिंदा है, नहीं रुकेगा, ये चौकों की मोहर लगाते हैं और सीधा गेंद को फेंका सीमा पार, 4 रन। अरे बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय, बता अंजनी के लाल बली की जय, अरे बोल बजरंग धन्यवाद। बली की जय। या दरम्यान पांडुरंग पारगावकर मामा, आदरणीय पांडुरंग पारगावकर मामा, संदीपजी वाजेकर, सोमनाथजी केनी आणि अरुणजी ओळेकर या 4ही मान्यवरांना विनंती करतोय कि आपण या अतिथि कक्षेमध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे। प्रयास कोहली के बल्ले से बिल्कुल यहाँ पर चौथा चौका निकलता हुआ 7 गेंदों में 21 रनों की अब तक
6 गेंदों में बिल्कुल 17 के ऊपर ये बल्लेबाज अकेले खेल रहे। तो इस बार भी रिवर्स शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, अपील हुई थी, लेकिन अपीलों में इतना विश्वास नहीं था कि अंपायर के ऊपर बिल्कुल प्रेशर बना सके। देखिए प्रतीक का विकेट इस मैच में काफी इंपॉर्टेंट था। प्रतीक को मेरे ख्याल से थोड़ा सा पीछे रखते मिडिल ऑर्डर्स में, ताकि वो मिडिल ऑर्डर्स में आकर भी मैच को फिनिश कर सकते हैं, लेकिन आज जल्दी ओपन करवा लिया, क्योंकि जानते हैं वो भी बड़ा स्कोर है इनके सामने 75 रनों का। वही लक्ष्य को पीछा करते हुए मात्र सस्ते में विकेट गया। सफलता का सफर में कोई मुद्दे आते हैं, लेकिन आपकी मेहनत और उम्मीद अगर मजबूत है तो आप हर मुद्दे को पार कर सकते हो। ये छोटी गेंद थी, टक्कर की आवाज आई, सीधा गेंद को खिलाए मिड ऑफ के ऊपर से, लेकिन बढ़िया कैच ऑफ द नाइट। सिद्धू कोहली थे गेंद के नीचे और ये बहुत बड़ा झटका। 9-11 सिद्धि विनायकवाल टीम के बल्लेबाज प्रयास कोहली बैक टू द पवेलियन। बोला जय। करते हुए उसकी वजह एक है कि सिद्धेश कोहली को मार मिली, तब टीम मजबूत थी, खास करके 9-11 वाल, और उसके बाद देखिए अलंकार कोहली ने ये शानदार गेंदबाजी की है। अब स्थिति काफी मजबूत नजर आती हुई मीरा स्पोर्ट्स 11 सदना स्मृति विनर्स गवान 11 गवान टीम की। चलिए मैच तुरंत स्टार्ट कीजिए। समय आप नहीं ले सकते कि 25 मिनट में आपको ये 5 ओवर डालने हैं, 20 में 4 ओवर खास करके डालने हैं। मैच बनेगा, बस किसी एक बल्लेबाज को यहां पर अंतिम क्षणों तक रुकना बहुत जरूरी होगा। ये लीजिए स्लोवर, सॉफ्ट डिसमिसल है कप्तान गेंद के नीचे, कोई चूक नहीं, एक और विकेट। सुजय बैक टू द पवेलियन। रामशेठ ठाकुर साहब का इनका ये संगीत आपने सुना दोस्तों, कि कोविड काल में जब 75,000 परिवार को जिन्होंने अपने स्वखर्च से बहुत ही बड़ा योगदान दिया था, ये है हमारे रायगढ़ के भाग्य विधाते रामशेठ ठाकुर साहब। इनका बिल्कुल संगीत आपने सुना। तो रन बनेंगे, अभी तक 24 ही बने हैं, 51 चाहिए इस मैच को जीतने के लिए। अपने लक्ष्य पर नजर और अपनी मेहनत पर विश्वास रखो, क्योंकि कौवे के टोकने से बाज कभी उड़ान नहीं छोड़ते। यहाँ पर कितने भी आपके सामने कठिनाई आए, उन कठिनाइयों से हमेशा बाहर निकलना है। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन बने हैं 24। जीतने के लिए चाहिए आने वाली 18 गेंदों में 51 रनों की आवश्यकता। परिस्थिती जेवढी बिकट असते ना, तेवढा शिवरायांचा मावला तिकट असतो, आणि ये इस मैदान के ऊपर पूरी तरीके से ये कामयाबी अब हासिल करनी होगी। काम ऐसा करो कि लोग शक्ल से नहीं, नाम सुनते ही पहचान जाए, क्योंकि हमने अभी अभी वीरेंद्र सहवाग का साथ यह दिया था कि जिस तरीके से जीवन में दुनिया बोलती है जब तक तुम्हारे पास है पैसा तब तक दुनिया पूछे कि भाई तू है कैसा, वैसा क्रिकेट में भी दिखाया जाता है कि जब तक तुम्हारे बल्ला है तब तक तुम्हारा थाट है, वरना पूरी तरीके से वाट है। ये वीरेंद्र सहवाग और युवराज सिंह ने कहा है, लेफ्ट कर दिया इस गेंद को, बिल्कुल वाइड बॉल का करार अंपायर की तरफ से। वाइड की मदद से एक्स्ट्रास में यहाँ पर बढ़ोतरी हो चुकी है, इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 25 रन। पिछले 2 मुकाबले में रन चेस हुए नहीं, लेकिन यहाँ उलटफेर करना चाहिए। 9-11 सिद्धिविनायक वाल टीम बॉलर और राउंड द विकेट से तैयार। तो चलिए इस बार देख रहे हैं अंपायर की तरफ, आप सफल हो रहे, सामने से गेंद निकल रही है और वो पूरी तरीके से डॉट बॉल नजर आती हुई। क्या बढ़िया कमबैक। नए बल्लेबाज रुशाल है, नॉन स्ट्राइक पर टीम के कप्तान हैं, उनके ऊपर बहुत सारी दारोमदार होगी, लेकिन बॉलर प्रीतेश तैयार। तो ये लेंथ बहुत पीछे थी, वाइड बॉल का करार अंपायर की ओर से। वाइड की मदद से एक्स्ट्रास में यहाँ पर बढ़ोतरी होती हुई इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 26 रन। वार्न कर रहे हैं अंपायर कि अगली गेंद अगर दोबारा बाउंसर करेंगे तो शायद आपके लिए परेशानी होगी। यही अंपायर ने बताया प्रीतेश कोहली को, ये वाइड एक बाउंस का इशारा देते हुए बॉलर प्रीतेश कोहली को। आकाश बल्ले पर गेंदें ठीक से नहीं आ रही है, लेकिन लगना होगा। ये छोटी गेंद मिस टाइमिंग है,
खुद गेंदबाज गेंद के नीचे जरूर दौड़ रहा है और ये दूसरे एक्शन में कैच बिल्कुल ड्रॉप हो चुका है। खिलाड़ी को मिलेगा जीवन दान। आकाश को जीवन देना कितना खतरनाक साबित हो सकता है ये तो आने वाला समय ही बता पाएगा, लेकिन उसके बाद जो अगला मुकाबला होगा, जो अभी भी दिनेश बंधु ने कहा था AK-47 समाधान की टुडुडु निकलेगी तो दूसरी तरफ होंगी उल्टी टोपी घालून वाला चिंचपाड़ा बाला कर देगा मैदान में पूरी तरीके से गेंदबाजों को ताला। लेकिन देखेंगे कुंडेबाल भी छोटा बकासुर लेकर आई है, वो भी इतनी आसानी से हार नहीं मानने वाली। मैच अच्छा होगा दोनों टीमों के बीच में। और ये देखिए आप देख सकते हैं प्रीतेश कोहली ने कितनी शानदार गेंदबाजी की है। कभी कभी आसान नहीं होता किसी भी खिलाड़ी को अपने फॉलो थ्रू में, खास करके गेंदबाजों को अपने फॉलो थ्रू में कैच पकड़ना। परिस्थितियां कैसी भी हो कभी भी अपने लक्ष्य को मत छोड़ना। दूसरी मर्तबा रिलीज ऑफ डिलीवरी के वक्त इन्हें थोड़ी सी दिक्कतें आ रही है। थोड़ा सा उनका स्टार्टअप जो है, जो उनका रनअप है, उस रनअप की वजह से थोड़ी सी इन्हें दिक्कतें आ रही है। होता है कभी कभी जब रनवे में दिक्कतें आती है तो खराब गेंदें गिरती है, उसकी वजह से इन्हें 2 बार अपने को रोका। तो चलिए सफल होकर खेलने का प्रयास किया था उन्होंने। 1 रन यहाँ पर पूरा होता हुआ पल्ले पर लगी थी, ठीक से अगर लगती परफेक्ट मिडल तो डेफिनेटली ये चौका बन सकता था। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 29। जीतने के लिए चाहिए 46 रनों की जरूरत। अभी भी गेंदें बची है टोटल 15। यहां से बड़े छक्के नहीं आएंगे तो पूरी तरीके से हाथ धोना पड़ेगा नव्या 11 सिद्धिविनायक वहाल टीम को। चलिए कप्तान भी नहीं कुछ कर पाए। एक और डॉट बॉल की समाप्ति। पूरी तरीके से यहां पर मुकाबले में दूर जा रही है नव्या 11 सिद्धिविनायक वहाल। जब जिंदगी समंदर में गिराती है ना तो वक्त भी तैरना सिखा देता है, क्योंकि देखने से आप नदी पार नहीं कर सकते और वही ये क्रिकेट है, सिर्फ नहीं देखा जाता, मेहनत करनी पड़ेगी। मिस टाइमिंग है, बाहरी किनारा लगा है, खिलाड़ी तैनात है विकेट कीपर के पीछे। एक और सदमा, कप्तान लौटेंगे रुशल बैक टू द पवेलियन। चाहिए 46 रनों की जरूरत, यानी कि लगभग आपको 7 छक्के और 1 बाउंड्री की तलाश होगी। अब यही ध्यान में रखना होगा, ना सिंगल लिया जाए ना डबल लिया जाए, बस यहां पर मंजिल पाना है तो दिल में लगन जरूरी है, सोचने से ज्यादा कोशिश करना जरूरी है। मैंने पहले भी कहा था, ये नादान परिंदे उड़ान भर, उड़ान देखना चाहता है जमाना तुम्हारी, ये सिंगल इक्का दुक्का से काम नहीं बनेगा। ओ बल्ला जोर से घुमाया था जरूर। डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर 3 फिनिश वेरी वेल। पहले ओवर में 19 आने के बावजूद भी अलंकार कोहली और प्रीतेश कोहली ने कितना खतरनाक मारा किया है। 3 ओवर के बाद 29, आने वाली गेंदें हैं 12, चाहिए 46 की जरूरत। जिस तरीके से आज पूरे भारत का आप विकास देख सकते हो, मोदी गंगा, मोदी का वो आप देख सकते हैं, मोदी प्रधानमंत्री मोदी जी साहब का ये जलवा पूरी तरीके से आप देख सकते हैं। ये उठाने का प्रयास गैप में है गेंद, खिलाड़ी बहुत दूर है, वाइड इज लॉन्ग ऑन सीमा रेखा की तरफ, सीमा पार 4 रन। अभी भी जरूरत है, बल से ज्यादा बुद्धि का उपयोग करो, क्योंकि बल लड़ना सिखाएगा और बुद्धि जीतना सिखाएगी। तो चलिए इस बार जल्दी खींचना चाहते थे इस गेंद को, कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखिए समय नहीं है आपके पास कि आप
लगातार डॉट बॉल खेले और यहाँ पर पूरी तरीके से परेशानियां होती हुई। तो इस बीच उप सरपंच सन्मान्य अमर शेठ मात्रे इनका शुभागमन, उनके समेत वितेश मात्रे साहब, प्रणय कोहली साहब, उन सभी का स्वागत करते हैं। आइए मंच के ऊपर, क्योंकि इस मैच के आपका स्वागत है। और ये बड़ा शॉट स्वागत किया है सीधा स्वैग से, सीमा पार 6 रन। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं दीपकजी गोंदली सर यांचंही आगमन झालंय। या सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत। अमरजी मात्रे साहेब, माजी उपसरपंच आणि राजकारणाबरोबर समाजकारण हे एकमेव ध्येय असलेले व्यक्तिमत्व अमरजी मात्रे यांचं मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर भाजप नेते आदरणीय नामदेव शेठ ठाकूर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत। बिल्कुल 9 गेंदों में चाहिए अब जीतने के लिए 36 रनों की आवश्यकता। दिखा दिया है यहाँ पर आकाश गरत ने कि आप रुकावटें आएगी सफलता की राह में, ये मैं भी जानता, फिर भी मंजिल पा लेता वो है कभी हार नहीं मानता। बॉलर तैयार और इनसाइड आउट के आप में है, कमाल की टाइमिंग, कवर्स की दिशा में बनेगा ये मुकाबला, क्योंकि 8 गेंदों में चाहिए अब 32 की जरूरत। तो 8 गेंदों में बिल्कुल चाहिए जीतने के लिए अब 32 रनों की यहां पर आवश्यकता है। क्या मैच है दो टीमों के बीच में, अभी भी हार नहीं मान रही है। 2 गेंदों के ऊपर अगर 2 बड़े छक्के आएंगे तो रहेंगे 6 में 20। ओ पैरों का निशाना साधना चाहते थे, मिडल स्टंप पर पाए गए। कम ऑन, ये बोरा आवाज यहां से आई क्योंकि आक्रमण किया था बल्लेबाज आकाश ने और उसी आकाश को मात्र चलता बना दिया। आप जाएंगे, आने वाली गेंदें होंगी टोटल 7 और चाहिए 32 की जरूरत। की जरूरत। पिछले 2 मुकाबले में आपने देखा कि रनों को बचाया गया और ये शायद कि ये बचा पाएंगे। आणि पंचांकडून टाइम आला फिल्डिंगसाठी टाइम आला लक्षात ठेवा तुम्ही, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। तो प्रफुल्ल बिल्कुल खेल रहे यानी कि मुन्ना, और एक तरफ होंगे घनश्याम। ये नन्ना मुन्ना जादूगर जाना जाता है। देखेंगे यहाँ पर आखिरी गेंद के ऊपर क्या बड़ा शॉट लगाना चाहेंगे। टप्पा पीछे था जरूर, हल्के हाथों से खेला इस गेंद को, शॉर्ट पॉइंट में थोड़ी सी मिसफील्डिंग, तब वहां पर 1 मिलेगा। 1 के साथ ओवर की समाप्ति बने हैं अब टोटल स्कोर कार्ड के ऊपर 44 रन। जीतने के लिए 6 गेंदों में चाहिए 31 रनों की आवश्यकता। लेकिन जीवदानी भमंडोंगरी टीम के एक मशहूर खिलाड़ी के साथ साथ पैकर भी कहेंगे तो बेहतर होगा, दिनेश बंधु, क्योंकि अमर मात्रे साहब का प्रवास काफी बढ़िया रहा है, क्योंकि उन्होंने अपने पूरी तरीके से जब यहाँ उल्वेडोर में कुछ भी नहीं था तब भी वो अपनी टीम को हमेशा योगदान देते थे, और आज भी उनका दमदार योगदान। स्वागत है आपका। कमाल का यह मैच 2 टीमों के बीच में जरूर देखने को मिला था, लेकिन 1 ओवर में गेम ही पलट दिया। अंपायर विनंती करते कि आप भी टाइम अलर्ट लगातार दीजिए वहां पर। मायाभाई यांचंही आगमन झालंय, कारण कालची रजनी त्यांनी खऱ्या अर्थानं गाजवली। अनिकेत दादा भगत असतील, स्वप्नदादा मात्रे असतील, अक्षय, ही सगळी मंडळी आणि मायाभाई ही सगळी मिळून कालची रजनी गाजवली आहे। 5च्या 5 रजनी ते गाजवणार यात मात्र शंका नाही, आणि ते मायाभाई यांचे आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत। यस, ये अंपायर की ताकत है। देखिए अंपायर ने तुरंत टाइम भी देखा और एक खिलाड़ी मात्र यहाँ पर अंदर लेना पड़ा टीम मिहिरा स्पोर्ट्स गवान को। तो ये पेनल्टी है, क्योंकि समय लिया तो 5वें ओवर में एक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर लेना है। और ये लेते हुए चलिए स्वीप किया इस गेंद को, सीधा गेंद जाएगी सीमा रेखा की तरफ। 4 रन। या दरम्यान प्रणवजी जाधव साहेब यांचं मंचाकडे आगमन झालंय। प्रणवजी जाधव साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत। तो बिल्कुल गेंदबाज यहां पर तैयार होते हुए फिर से एक बार और जड़ में डालने का प्रयास किया था। मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, बिल्कुल डीप लॉन्ग ऑफ में गेंद को रोके।
आमचे शेलगरचे बालकृष्ण मामा देखील स्पर्धेचा आनंद घेत असताना उल्वेनोट प्रीमियर लीग तुम्ही पाहिलीत मित्रांनो. खऱ्या अर्थानं उल्वेनोट प्रीमियर लीग सिल्वर ट्रॉफी जी शेलगरच्या मैदानावर तर आपण पाहिलीत, ते आमचे बालकृष्ण मामा क्रिकेटचे एक दमदार फॅन म्हणून ज्यांची ओळख आणि क्रिकेटसाठी दमदार योगदान देणारे आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. सिंगल मिलेगा, ये तीसरी टीम है, तीसरी टीम किरण पाटिल सर, दिनेश पाटिल सर, क्या ये रनों को बचा जा रहा है? यानी कि सोचो गेंदबाज जब सेकंड इनिंग्स में आते हैं रनों को बचाने के लिए तो कितनी सारी मदद उनको मिलती है. और ये लीजिए यहाँ पर भी गेंदबाज रोकने में बिल्कुल कामयाब हो चुके हैं. स्लोवर गेंद अंदर की तरफ लाया था, इस गेंद को पूरी तरीके से डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. तो चलिए बल्लेबाज फिर से एक बार तैयार. आखिरी गेंदें बची इस ओवर की, टोटल 2 और 2 गेंदों में बहुत सारे रन यानी कि लगभग 25 रन चाहिए. चलिए टप्पा पीछे था, जाते जाते घनश्याम अपना परिचय देना चाहते हैं. गेंद सीमा रेखा पार, 6 रन. अयोध्या नगर के राजा दशरथ शुक्रिया डीजे. चलिए गेंद दीजिए तुरंत मैदान के अंदर. शानदार हिट छक्का देखने को मिला. 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 56 रन. देखिए अभी वो 18 रन है लास्ट के, ये अब आपके सामने नजर आ रहे हैं. 3 छक्के, एक कैच छूटा, उसके बाद वो डबल तो गई कैच के साथ, फिर ये 3 छक्के यानी कि 20 रन खर्च किए थे वहां पर. ये भी अच्छा शॉट है लेकिन सीधा खिलाड़ी है वहां पर मौजूद. और इसी के साथ ये मैच भी हुआ फिनिश. और लगभग देखा जाएगा तो 19 रनों से यह मुकाबला जीता टीम मिहिरा स्पोर्ट्स गवान. अभिनंदन. और इस टीम के पैकर है मयूर शेठ मात्रे. इनकी ओर से बिल्कुल 1000 का इनाम है. जो मैन ऑफ द मैच के खिलाड़ी होंगे उनके लिए 1000 का इनाम है. तो कुणाल कोहली रहेंगे इस मैच के हीरो. बिल्कुल कुणाल आइए, लाइन अप करके जाइए चला, मैदान के पुढचा अंदर. सामना टीम लगेच वहाल. सुरू करायचा आहे. पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. आपण लगेचच रेडी राहा. कानोबा कुंडेवाळ संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तर विनंती करतो की आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हा. समा येस, लाईन अप करून जा मैदानात. वहाल क्रिकेट संघ देखील आपणास विनंती असेल, जेव्हा तुम्ही हारता किंवा जिंकता तेव्हा एका दुसऱ्याला हस्तांदोलन करता तेव्हा त्यांचा एक